तर तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठांना चकवा दिलाय। ज्योती वाघमारे राज्यसभेवरती जात आहेत। राहुल शेवाळे आणि शायना एनसी हे पिछडलेले आहेत। आधी राहुल शेवाळे आणि शायना एनसींची नावं ही चर्चेमध्ये होती, आघाडीवरती होती। मात्र ऐनवेळी निर्णय बदलून एकनाथ शिंदेंनी डाव टाकला आणि ज्योती वाघमारेंना राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं। मला वाटतं की मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं। माझी उमेदवारी माझी नाहीये, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे। ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे। ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे।